मला संधी मिळाली इस्रोला जायची. मग तिथं जिथं जी ते उपग्रह हे पाहिजे कधी कल्पनाच केली नव्हती की विमानात बसायला भेटेल म्हणून. या आश्रमशाळा सुरू केल्या तो उद्देश बऱ्याच अंशी साध्य झाल्याचं आज मला समाधान वाटतंय. ते उपग्रह अवकाशात सोडतात त्याची थोडीफार माहिती घेऊन त्याचा जरा अभ्यास करेन. आणि मला भविष्यात शास्त्रज्ञ व्हायचंय आणि गोंदवले आश्रमशाळेचे 4 पोरं निवडली पूर्ण. असं म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं आणि हे दूध ज्या विद्यार्थ्यानं पचवलं तो आयुष्यभर कोणाचंही पायदान होत नाही, उलट जगाला दिशा देतो. आज आपल्या समोर उभे असलेले हे गोंदवल्याच्या श्री संत गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळेचे विद्यार्थी, ज्यांच्या घरात कधी कधी दिव्यांचं तेलही नसायचं, ज्यांच्याकडे साधी नोटबुक विकत घेण्याची परवड, पण तेच आज भारताचा अभिमान असलेल्या इस्रोच्या खास सहलीसाठी निवडले गेलेत. पुणे विभागातून वेदांत गायकवाड, वैभव केंगार, मनीषा गोरड आणि ऐश्वर्या राठोड या 4 विद्यार्थ्यांची निवड सातारा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. गरीब, निराधार, झोपडीत राहणारे, पण स्वप्न मात्र आसमंत एवढं मोठं. कष्ट, जिद्द, चिकाटी आणि शिक्षणाची ताकद यांनी त्यांना अशक्य वाटणारी उंची गाठायला शिकवलं. यांच्या यशानं आज सिद्ध केलंय की परिस्थिती नाही बदलत, बदलतो तो दृष्टिकोन आणि संघर्ष. चला टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया या अभिमानाच्या उगवत्या तारकांचं. भावना म्हणजे जरा अशा वेगळंच वाटतंय. एवढ्या मोठ्या कंपनीत निवड झाली आमची आणि त्याच्यासाठी आमचे सहाय्य शिक्षक यांची जरा मदत झाली. आमच्या अभ्यासात वगैरे खूप त्यांचं म्हणजे मोठं हे आहे त्यांचं. मला सांगितलेलं की पुस्तकं विज्ञानची वाचायची 5वी पासून 10वी पर्यंत. ते आम्ही सगळे पुस्तक वाचून काढले आणि त्या पुस्तकातलेच प्रश्न आलेले, त्यामुळं सोपा गेला. आम्ही रात्री 9:30 वाजेपर्यंत शाळेचा अभ्यास करायचो. स्टडी सुटल्यानंतर 12:30 वाजेपर्यंत विज्ञानचे पुस्तक वाचतो. म्हणजे आमच्या वडिलांना कर्नाटककडे जास्त काम भेटत नाही ना, तर पोटा पाण्यासाठी इकडे आले. पप्पा ट्रक ड्रायव्हर आहेत आणि मम्मी शेतात जाते बांधण्यासाठी. आमच्या गावाकडे म्हणजे सगळे लवाण समाजातले सगळे पोटासाठी बाहेर गेलेत ना, त्यामुळे काम एवढं नसतं गावाकडे. त्याच्यामुळे इकडे आलेलो आणि इथं आल्यानंतर जरा शाळेची एवढी काही माहिती नव्हती, तर इकडून तिकडून जरा कळालं. तर 5वीला इथं आल्यानंतर समजलं शिक्षण म्हणजे असतं. जरा शिक्षणाचं मार्गदर्शन वगैरे त्यांनी सांगितलं, शिक्षण घ्यायचं चांगलं, तू भविष्यात काय ते करू शकतेस वगैरे. त्यांनी जिद्द मिळवून दिली. पप्पा माझे सेंटरिंग करतात आणि मम्मी माझे दुसऱ्यांच्या घरी स्वयंपाक करायला. माझ्या घरात कोण शिकलेलं नाही, परंतु आमच्या घरातील म्हणजे मम्मीला आणि वडिलांना खूप इच्छा होती की बाबा आमच्या घरातलं कोणतरी शिकावं आणि खूप मोठे नोकरीला लागावं. त्यांना पूर्ण अभिमान होता की माझं पोरगं शिकेल. आणि मी 5वीत इथं प्रवेश घेतल्यानंतर मी 5वी पासून इथं मला शिक्षकांनी मार्गदर्शन केलं आणि तेव्हापासून मी अभ्यास पूर्ण करू लागलो आणि 9वीत आल्यानंतर मला ही परीक्षेची संधी भेटली. माझे घरचे ऊस तोडायला जातात कोल्हापूर येथे, आणि मी इथे पहिलीच म्हणजे माझ्या आजोबांना ह्याची माहिती कळल्यानंतर मी ते पहिलीमध्ये आलतो. पहिलीमध्ये करमत नव्हतं, पण करमून घेण्याची मानसिकता होती. शिकण्यासाठी आलो म्हणजे तेवढं तरी असावं. मग तिथनं ते 9वी पर्यंत पहिल्यांदा प्राथमिकमध्ये, पुन्हा माध्यमिकमध्ये मी 9वी पर्यंत इथं आलतो. पुन्हा 9वीत इतर मागास बहुजन कल्याण विभाग सातारा या विभागाकडून मिळणारी जी इस्रो या संस्थेची जी परीक्षा होती त्या परीक्षेत मी पात्र घडलो. घरचे नाही शिकले म्हणून मला या शाळेमध्ये टाकून त्यांची खूप इच्छा आहे खूप शिकावं म्हणून. घरच्यांची आमच्या खूप इच्छा आहे की मी शिकावं म्हणून खूप, त्यामुळे मला ह्या शाळेत टाकले. माझे मम्मी पप्पा ऊस तोडतात. ते शिकलेले नाहीत, परंतु त्यांना असं वाटतं की शेजारील मुलांची मम्मी पप्पा शिकलेत, जसं आम्ही शिकलो नाही, परंतु आमची मुलंही शिकावीत म्हणून माझ्या पप्पाला ह्या शाळेबद्दल थोडी माहिती असल्यामुळं पप्पाने आम्हाला, माझ्या 2 भावाला आणि मला इथे टाकलं. मी 5वी पासून इथे आहे. आता मनात वेगळीच फिलिंग येते विमानात बसायचं. एवढ्या आधी आम्ही लहान असताना नुसतं वर बघा विमानाला का आम्हाला वेगळीच असे वेगळंच काहीतरी वाटायचं. विमान जाते आम्ही खूप मित्रांसंगे असो किंवा आजोबाई, आम्ही संध्याकाळी बसलो ना, संध्याकाळी वरनं विमान जातं ते लाईट, हे आम्ही खूप खुश होतो, ते बघूनच खुश होतो. आणि जी संधी आम्हाला भेटली विमानात बसायची ती संधी तर खूप आनंदाची. कधी कल्पनाच केली नव्हती की विमानात बसायला भेटेल म्हणून.
घरचे म्हणतायत आम्हाला संधी भेटली नाही, पण आमच्या पोरांनी तेवढं करून दाखवलं. शाळेतले शिक्षक हे आमच्या पालक असल्यासारखेच आहेत. ते आम्हाला पालकासारखेच मार्गदर्शन वगैरे करतात. त्यांचं आमचे इस्रोच्या संस्थामध्ये निवड झाली, त्यांचे मोलाचं योगदान आहे. त्यांनी आम्हाला जी गरज लागेल ती सगळी गरज आमची भागवली. जे उपग्रह अवकाशात सोडतात त्याची थोडीफार माहिती घेऊन त्याचा जरा अभ्यास करेन आणि पुढं देशाला विकसित करण्यासाठी त्याची उपयोग करेन. लोक तर बोलतच राहतात मुलींना असं नाही केलं पाहिजे, तसं नाही केलं पाहिजे, पण आमच्या शिक्षकांनी सांगितलं आम्ही आहे त्यांच्यासोबत आणि त्यांना ही संधी आहे पुढे जाण्याची. त्यांना जर आता नाही मार्गदर्शन केलं तर ते पुढे नाही जाऊ शकत. पालक पण म्हणजे राजी झाले सोडण्यास. आई म्हणली मला जायला भेटलं नाही कुठं, माझ्या पोरीला तरी जाऊ. तिथून आल्यानंतर मग इथं शाळेतील पोरांना तिथला अनुभव व उपग्रहांचा जे अभ्यास असतो तो कशाप्रमाणे केला जातो आणि कशाप्रमाणे मुले घडतात ते तिथला अनुभव ते इथं पोरांना सांगणार. त्यांनी म्हणजे तिथं जे आहेत संस्थेतले लोक त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं ना, आम्हाला जे शिकाय भेटलं ते इथून इथल्या मुलांना आम्ही मार्गदर्शन करणार पाहिजे. भविष्यात शास्त्रज्ञ व्हायचंय आणि शास्त्रज्ञ होण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. माझ्या पद्धतीने जेवढा प्रयत्न होतो तेवढा सगळा करेन. मला संधी मिळाली इस्रोला जायची. मग जिथं जी ते उपग्रह हे पाहिल त्यानंतर अजून काय डोक्यामध्ये घुसेल आणि त्याचाच उपयोग करून मी पुढे शास्त्रज्ञ होण्यास हे करेल. शाळा आमची म्हणजे नावाजलेली आहे श्री संत गाडगे महाराज माध्यमिक आश्रम शाळा गोंदवली ही नामांकित शाळा आहे. तिथं जे मुलगा शिकून गेला, मुलगा किंवा मुलगी, ती काय ना काय ते घडलेलेच आहे त्या शाळेतून गेले. त्यामुळे मला जरा अभिमान वाटतोय शाळेचा आणि मला पण असं वाटतं मी अजून जरा अभ्यास केला तर काहीतरी होऊ शकते. आणि ह्या शाळेचं वैशिष्ट्य असं की जो बी ह्या शाळेत येतो तो काय ना काहीतरी करतोच, नोकरीला लागतो, कोणत्या बी उद्योगधंद्यात ह्याच्यात जातो तो. आणि इथं ही शाळा म्हणजे गोरगरिबांसाठी असे सगळ्यांसाठी शाळा आहे. पण ते जास्त श्रीमंत असलेली पण असल्या शाळेत येऊ शकत नाही ते, कारण ते पैसे भरून दुसऱ्या शाळेत जातात. पण गरीब लोक ज्यांना शिकावं असं वाटतं ते या शाळेत येऊन काय ना काहीतरी घडून जातातच आणि पुढे 10वी नंतरही त्यांना कॉलेज हे मिळतच, चांगल्या मार्काने पास होतात. इथं जो अशिक्षित मुलगा येतो तो सरांच्या मार्गदर्शनामुळे शिक्षित होतोच. कारण का सर खूप समजावून सांगतात आणि अभ्यासक्रम ही तेवढा सुंदर असतो की पोरगा इथं शिकूनही पुढे मोठा घडून मोठा माणूस येऊन शाळेचं नाव करतोच. कारण का गोंदावली श्री संत गाडगे महाराज गोंदावली बुद्रुक ही शाळा सन्मानितच आहे. आता अशा अनेक शाळा म्हणजे इथूनही अनेक लोक घडून गेलेत. आता त्यातलेच एक शाळेत 2 विद्यार्थी, आम्हाला एवढे नाव नाहीत माहीत पण 2 माहिती आहेत. एक बिरू लोखंडे म्हणून आहे, ते इथून शिकून गेले. पुसेगावमध्ये एक इंग्लिश मीडियम स्कूल आहे नामांकित, तिथं 500 एकदम गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये ते शिक्षक आहेत. आणि एक आहेत ते सचिव आहेत सातारा, ते मागास विभाग त्या संस्थेचे करचे सर, त्या पण ह्या शाळेतून शिकून गेलेल्या आहेत. आणि मी इथून आल्यापासून इतकं आमच्यात 20 डिसेंबरला गाडगे बाबांची जयंती असते आणि प्रत्येक विद्यार्थी जो शिकून झालेला घडलेला असता तो 20 डिसेंबरला इथं कार्यक्रमात हजर होतो. त्यामुळे त्यांची अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे आम्हालाही असं वाटतं की आम्ही शिकून मोहरं परत नाही तर या शाळेत येऊन असं या स्टेजवर बसावं. सातारमध्ये परीक्षा घेतली त्यावेळेस सही आम्हाला सांगितलं नव्हतं की परीक्षा घेणार आहेत. सहीच्या निमित्ताने गेलेल्या आणि तिथं परीक्षा घेतली आमची. आणि ही परीक्षा विभागातून गेली आणि पूर्ण विभागावर आमच्या गोंदवली आश्रमशाळेचे 4 पोरं निवडली. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या आश्रमशाळेची परीक्षा घेतली त्यातनं पूर्ण महाराष्ट्रामधून 100 पोरं निवडली. त्या 100 पोरांमध्ये गोंदवली आश्रमशाळेची 4 पोरांनी. आमचा दौरा आहे इथून श्री संत गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळेमधून आम्ही पुण्याला जाणार. येथे पिंपरी चिंचवड येथील सायन्स पार्क हे पाहणार. त्यानंतर नॅशनल वार म्युझियम हे पाहणार आणि त्यानंतर आम्ही पुणे म्युझियम लाईट शो हे पाहणार. आणि त्यानंतर पुणेमधून बेंगलोरला जाण्यासाठी विमानात बसणार. आम्ही पुण्यानंतर बेंगलोरला जाणार. बेंगलोरमध्ये विश्वेश्वरय्या इंडस्ट्रीज अँड टेक्नॉलॉजिकल म्युझियम पाहणार. त्यानंतर द हॉल हेरिटेज सेंटर अँड एरोस्पेस
म्युझियम पाहणार. त्यानंतर आम्ही लालबाग, बोटेरियम, बोटॅनिकल गार्डन पाहणार. त्यानंतर आम्ही तिथून तिरुवनंतपूर येथे जाणार व तेथे नेपियर म्युझियम व शू आणि कोलंबियन बीच हे पाहणार. ते कोलंबियन बीच हे पाहून झाल्यानंतर आम्ही तिथून लगेच कन्याकुमारी जाणार. कन्याकुमारी विवेकानंद रॉक मेमोरियल कन्याकुमारी बघणार. परत तिथून थिरुवलियर स्टॅच्यू पाहणार. स्टॅच्यू पाहून झाल्यानंतर आम्ही गांधी मेमोरियलला जाणार आणि ते पाहून झाल्यानंतर शेवट आम्ही सनसेट पॉइंट पाहणार आणि ते पाहून झाल्यानंतर लगेच बेंगलोरवरून पुण्याला जाणार. कन्याकुमारीवरून बेंगलोरला वगैरे असलं आम्ही पाहिलं नाही आणि कधी असं वाटलं मी नव्हतं आम्ही जाईल म्हणून तिथे, पण जाण्याची संधी मिळाली हेच खूप मोठे. संत गाडगे महाराज यांनी समाजासाठी जे महान कार्य केले त्या कार्यापैकी समाजामध्ये जी अंधश्रद्धा किंवा व्यसनाधीनता आहे त्याचं मूळ कारण हे समाजात शिक्षण कमी हे असल्याचं लक्षात आल्यानंतर बाबांनी श्री संत गाडगे महाराज मिशन या संस्थेची स्थापना केली आणि गाडगे महाराजांच्या बरोबर माझे वडील यशवंतराव कृष्णराव माने यांनी वयाच्या 13व्या वर्षापासून त्यांच्याबरोबर काम केलं आणि त्यांचा विचारांचा वारसा त्यांच्या सहवासामधून आणि त्यांच्या कार्यामधून प्रेरणा घेऊन गाडगे महाराज मिशनचे गोंदवले या ठिकाणी आश्रमशाळा चालू केली. 1958 साली ही आश्रमशाळा सुरू झाली. त्यावेळेपासून अनेक हजारो विद्यार्थी या शाळेतून शिकून गेले. आमचे अनेक विद्यार्थी उच्च पदावर आहेत. अनेक विद्यार्थी डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत, अगदी सरकारी नोकरीमध्ये सुद्धा उच्च पदावर काम करतात. परंतु ही पहिलीच अशी वेळ आहे आमच्या शाळेमध्ये की ज्या शाळेचे 4 विद्यार्थी हे अंतराळ संशोधनाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी जे भारत सरकारची योजना आहे आणि त्या योजनेमध्ये भारतीय अंतराळ संशोधन कसं केलं जातं आणि संशोधनाबद्दल या मुलांना माहिती व्हावी म्हणून जी इस्रोच्या माध्यमातून इस्रोचा अभ्यास दौरा करण्यासाठी 9वी आणि 11वीच्या मुलांना ही संधी मिळावी म्हणून ज्या परीक्षा घेतल्या गेल्या त्या परीक्षेमध्ये आमच्या शाळेचे 4 विद्यार्थी आमच्या विभागामध्ये पुणे विभागामध्ये म्हणजे जवळजवळ 5 जिल्ह्यामध्ये जेवढी मुलं बसली होती त्या सर्व मुलांमध्ये फक्त आमच्या गोंदवले आश्रमशाळेचे 4 विद्यार्थी सिलेक्ट झाले. याचा मला सार्थ अभिमान आहे आणि ही माझ्या वडिलांनी किंवा गाडगे महाराजांनी ज्या उद्देशानं या आश्रमशाळा सुरू केल्या तो उद्देश बऱ्याच अंशी साध्य झाल्याचं आज मला समाधान वाटतंय आणि सार्थकी वाटतंय. इथं आमची 1ली पासून 9वी पर्यंत मुलं आहेत शाळेत आणि फार तर आम्हाला त्यांच्या शिक्षकामुळं किंवा त्या बाळासाहेब माने मुख्याध्यापक यांच्यामुळं आमच्या मुलांचं वर्चस्व झालं. त्या अशीच परंपरा वाढावी. या गोरगरिबाच्या मुलांचं जर कल्याण होत असेल तर हजारो लोकांना सांगतात त्या संस्थेचं नाव. मी सध्या मजुरी करून जगतोय. आता हे नातू आहे ते आज एवढ्या मोठ्या विमानात निघाला शिक्षणासाठी. हे मोठं त्यांचं कौतुक वाटायला लागलं.